गवर मंडळी, शुभ दुपार. शुभ दुपार यासाठी कारण आम्ही आमची गवर संध्याकाळी येतो, त्यासाठीची चालू असलेली तयारी. तर या आहेत माझ्या दोन्ही आजी, जे दुसऱ्या दिवशीची म्हणजेच वौशाच्या दिवशीची तयारी करत आहेत. वरती पुढे पुढे घे, पुढे घे, पुढे. हा, पुढे पकड. हां, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मागे नाही जायचीस. हां, बाय बिलकुल हे करू नका. गौरी नाही एवढं नाही येताना वाटेल. येताना वाटलं रेडी बेबीला गुळ आहे, गुळ. नारळ पडत गो. आली गवर आली असं म्हणता म्हणता आम्ही आमची गौरी आणायला चाललो. आम्ही आता चाललो आहोत चिरट्या गोळा करायला. पहिल्या चिरटीला 5 फांद्या असायला लागतात. ती 5 फांद्या असणारी चिरटी तिची पूजा करून, तिच्याभोवती रांगोळी काढून, तिला नैवेद्य दाखवून, तिला दागिने घालून मग आम्ही बाकी चिरटा गोळा करून देवळात घेऊन जातो. देवळात तिला छान सजवतो, साडी नेसवतो, दागिने घालतो आणि मग तिचा शृंगार करतो, तिची ओटी भरतो आणि मग तिला आम्ही वाजत गाजत माहेराला घेऊन येतो.
महिलांसाठी वराली माहेराला शंकर गवर माझी नाचू दे शंकर घुमू दे रामा पावा वाजू दे. ताई रेडी आहे कवर जेवणासाठी. अनएक्सपेक्टेड होतं. सो या या खूप मजा येणार आहे. वराली माहेराला भाजी भाकर ठेवायला वराली माहेराला भाजी भाकर ठेवायला भाजी भाकर ठेवली सांग माझ्या बाबांना हे वराली लोक सांग माझ्या बाबा जरा माझ्या माहेरा अरे पाऊस आलाय. पुढे घे. हळूहळू. नेक्स्ट इयर फुल करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट इयर करत होती. तर तुम्हाला नेक्स्ट इयरच कळेल. म्हस्काला आयुष्य शिकतील ना. मग बऱ्याच गौऱ्या भरपूर आहेत आमच्या घरी.
नाही, असू दे आता, असू दे. झालं आता 5 मिनिटं. देवाची जायचं आता देवाची झालं ना की चला. अशी देवाशी जाऊया. साईड 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 पुढेच जाऊ द्या. काय हा तिथं बसायला टाकले ना.